आणि बाकी ते हे चालूच राहणार आहे. आता मनीषा उद्या परवा दिवशी जाईन. तुम्ही म्हणताय ना कधी जाणार तर उद्या परवा दिवशी जाणारच आहे ती. ती काय परमनंट राहण्यासाठी नाही आलेली आहे. त्याचं एकदा प्रमोशन वगैरे असलं तर कसं असतं ना, तिला 3 मुली आहेत. आता त्यांचे लग्न वगैरे ठीक आहे बाबा, शेतीवाडी आहे ठीक आहे, पण पैसे कोणाला नको असतात. आणि प्रमोशनचे थोडेफार जर की माझ्याकडून होत असेल तर मी तेवढी मदत करत जात असतो. म्हणजे प्रमोशन वगैरे देणं, व्हिडिओ करून घेणं, हे सगळं. आहे पापडाची चटणी सांगायची, हे सांगायची रेसिपी सांगायची असते ना का? या कुरड्या या पापड्या काय करते तुझं? हा कामात असे काय काही रॉकेट बनवायला लागले का देशासाठी? देशासाठी रॉकेट बनवायला का दादा? हा ठीक आहे ना, गिरायक बी त्यांची थांबणारी गिरायक आहे. काय नाही तर त्याला मला दाल साग भाजी आणणार. आमच्या घरच्या बायांचे बघा वाळवणीचे साहित्य करणं चालू आहे. वाळवणी साहित्य म्हणते का? उपासाचं साहित्य म्हणते. गेल्या खराब झाल्या सगळ्या. बस कोमल करू लागायचं. इकडे चिप्स केलेत काल. पिऊ चिप्स खा बरं. काय मिळेल? दम्मा ना ग मनीषा, मी नाही करत बा. लोक म्हणतात तू मनीषा मनीषा काऊन म्हणतो. आता माझ्यापेक्षा लहान आहे तर मनीषाच म्हणणार ना मी. तुलाच माहिती आता मला नाही माहिती. विचार तिलाच विचार. लहान मोठी जा पाणी खेळा, पाणी खेळा. ते पाणी तिकडं जा, पाणी जाऊ सोड तिला. ए परी जा पाणी सोबत जा. जा पाणी घेऊन जा. पाणी घेऊन पण ते काय फुलं आलेत ना. फुलं ना ते काय तुला काय वाटलं याला फुलं माहिती काय? हे नाही फुलं, हे फुलं थोडीचे. चल पाणी खेळू चल. चल माझ्यासोबत चला, या इकडे. चला 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 चल. छप्पक छप्पक छप्पक. बुडव हात बुडव. हा हे बघा किती छान फुल आलं. मी तुम्हाला सांगितलं होतं ना, या झाडाची जर्नी मी तुम्हाला पहिल्यापासून दाखवतोय. तिथे एक गुलाबी झाड होतं. परी पिऊ 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 इकडे. तिथे एक गुलाबी फुलाचं झाड होतं, एक पांढरं होतं. आता मला गुलाबी तोडायचं, एकात एक होते ते दोन्ही मी पांढरेच आणले. अगं तर दुसरं ते गुलाबी म्हणून पांढरच आणलं. इकडे पिलं चल. चल तुला आंघोळ घालतो इकडे चल. ये ऊन खूप वाढतंय बाबा. उन्हाने बेकार हाल चालले. चल ये इकडं. ये इकडे चल ना. आणि या बघा साबुदाणा पापड. हे कधी केली? काल केली का? सकाळी का आलते हो तुम्ही इथं? गरजच नाही ना एवढं. घे तिला उचल. आई उचल तिला. तुला थांब. चल बेटा. लागलं का? बोटाला लागलं रे बाप्पा तिच्या. चल वय साईडला वय. चल वय सोडा हे कर. आई घेऊन टाक तिच्याकडून. जा बस झालं वय खाली. तू काहीतरी लाव त्याला. जाय हा जाय. हळद लाव चुना लाव. जा खाली. दमन करा काम. आहे पापडाची चटणी सांगायची, हे सांगायची रेसिपी सांगायची असते ना का? या कुरड्या या पापड्या काय करते तुझं? चला आपण काही जास्त वेळ उन्हात थांबू नये. चल ग मनीषा खाली. हे फुल तोडून घेऊन जातो आजीसाठी.
हे आमच्या गणपती बाप्पाला. ठीक आहे, हे बघा हे फुल आलं बघा झाडात. झाडं आणली तरी का? हो जा गणपती बाप्पाला वा. हो चांगलं आलं का? मस्त आलं. तुम्हाला म्हटलं तुम्ही ते झाडाची फुलं देईन म्हणून तुम्हाला. हो दिली. हा. हे त्या परेशान करू नको. रुद्र तुझ्या मम्मीला पाहणार काय लागलं तर? आम्ही खाली फोन पाहत होते. फोन पाहत होते खाली तुम्ही? नाही लांब माता मम्मी. तू मम्मीला म्हणणार रडू नको ना म्हणा मम्मी. मम्मी काय रे ते मम्मीला लागलं ते गेलं कुठं? मम्मीला म्हणतो वॉटर पार्कला चल म्हणतो. पाय ना मम्मीला किती लागलं तर? कुठं? बावळ्या मम्मीला लागलं पायाला ते पाय एकदा. मम्मीच्या पायाला लागलं ना बाप्पा. काय पोरगा हा? काय घेण देण नाहीये. अरे मम्मीच्या पायाला लागलं तुझ्या ते पाय ते जरा काय लागलं तर दवाखान्यात चल म्हणे मम्मीला. कोणाला पापड माहित आहे तुले? पापड खायचा काय रे तुले? बा घे ना अर्धा खाय ना. जीबीला तर काही चोचले जीबीचे. जीबीची चोचले कशी पूर्ण होणार? आम्हाला कधी बाशी पोळी कडक करून देऊ ती आवडते आम्हाला खायला. तेल टाकून कडक करून देऊ. कडक खाऊ का रे? बाशी पोळी. बाशी पोळी देऊ का तुला खायला? देऊ खायला नको? आई कोण ताबली वरती कोमल? आई कपडे दे. वाव नाईस. चाल खाली कालेच म्हणे दर्शी कसे कोमल स्वयंपाक पोटाकडे पोळ्या कणी भिजवली. पोळ्या टाकली भाजी करायला. काय भाजी करायची? काढ ना. तुम्ही म्हणते बाहेर जायचं. बाहेर जायचं ना. तुम्हीच म्हणले ना. हा ना मग मग दोन्ही पाट्या चालतो काय तू? 10चं बी करायचं म्हणते ना मी 10 जेवायला. दहाला करावं लागून 10 बाहेर नाही येत ना. मग तर आज काही मेळ नसताना यांना बाहेर घेऊन जायचं जेवायला. कोमल म्हणते ना बाहेर म्हणजे जेवायला. कोमल बाहेर जायचं ना जेवायला. कोणाला? आता बाहेर जावायचं कशाला स्वयंपाक करायचं? बरोबर आहे बाहेर बसून. तसं नाही म्हणले तुम्ही. बाहेर जाऊन तुम्हाला सगळं मागून दे तुम्ही आता मस्त. काय मागून देतो? तुम्हाला जे खायचंय ते. नको पीठ मागते आज. खाऊ माशीचा मोबाईल बंद झाला बाबा. आले 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 बा. आले बाई. तुम्हालाच पटतंय. मी तर भाजी आणून द्या. भाजी आणून देते खाशीन का? खरं ना. आता 12 वाजले. लागून आता आणून दिलं. देव आणून मग करते ती घरी. हं? करते घरी. काय जे आणून ते करावंच लागेल ना. तुला खायचंय का पर्सनल ते सांग. आणल्यावर आता खावं लागेल ना. घरातलं कुठं काय हे असं दोन्ही कोण बोलणं मला पटत नाही बाई. दोन्ही कोण तुम्ही तसंच बोलता. एकच बाजू घ्यायची पक्की घ्यायची. ते दादा तिकडे असं दाल मान जाऊन घेऊन या. दादा कामात आहे. हा कामात असे काय काही रॉकेट बनवायला लागले का देशासाठी? टीव्ही बनवायला. देशासाठी रॉकेट बनवले का दादा? टीव्ही बनवली. हा ठीक आहे ना. गिरायक बी त्यांची थांबणारी गिरायक आहे. थांबत नाही. काय नाही तर त्याला म्हणलं दाल सांग भाजी आणायला. तिने 10 काम करायले म्हणजे रॉकेट थोडी बनवायला लागली देशासाठी. काय आले खाली. भिजून पीठ. हा हा तेवढी बाहेर जायचं. मी थोडंच भिजवला. हो ना. पण बाहेर कोण कोण येणार आहे? आहे पण नाही. आता घाल नवीन कपडे इथं बाहेर घेऊन जातो आम्ही. नाही काय चला आवरा मग पटकन. अगं कोमल बाहेर बी म्हणलं संध्याकाळी असं नका. दुपारी कुठं जेवण एवढं उन्हात बाहेर जाणार आहे का तू बाहेर? संध्याकाळी लग्नाला जाणार आहे. मग त्यांना जाऊ दे. आपण जेवायला जाऊ बाहेर. तू जाणार आहेस का लग्नाला? आमचं ठरलेलं आहे. आईन दादा लग्नाला जात आहे ना. आईन दादा जात आहे लग्नाला. हा बरं तुम्ही जा मग लग्नाला. सगळेजण काही गरज नाही लग्नाला. हा की नाही? मग आपण जाऊ जेवायला. तुम्ही आत्ता म्हणले ना. हा ना मग. पण पोरी उन्हात आणायचं कशाला काम बाहेर आता सध्या. म्हणायचं नाही मी कमी पीठ मळलं ना. हा, ठीक आहे ना. भाकरी करते काही संपलं काम विषय. कशाला किती आता काय करू आता मी सांगा. मला एकीकडून आड आणि एकीकडून विहीर होती.
वीर बी नाही धरायची, नाळ बी नाही धरायचं ना सगळं सोडून द्यायचं. हं. हे कुत्ता व्हायला केसात आता. ती झोपली का पिवळी? जा आणि पहिल्यासारखी केस. मग आता कशा भाजी आणायला? अंड्याची चटणी करून देते ना. मला ऐकलं मटण खायचं नाही बाई. नाही मला खायचं नाही रविवारी कोमल आज नाही खायचं रविवारी दिवसाचं घालणार आहेस का तू? जाऊन चाल एक दिवस नाही खाल्ला तर काय. संध्याकाळी खाल्लं ना आपल्याला. तू झोपली की नाही? नाही कशाला एवढ्या पापड्या गिपड्या करता? कोण खाता इथे? आम्ही खातो, आम्हाला उपास राहतो. कोणते उपास धरता तुम्ही? हा? चपाती. 16 सोमवार धरून 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 काय साध्य कर. सोमवारला हे काहीच नाही खात पापड्यानं पण. सध्या उपास बी नसता तरी या दोघीला ना कच्च्या आवडतात म्हणून घातल्या, म्हणून मला म्हणते जेवायची. कच्च्या म्हणजे तसे खाते हा का ग? बोलल्याच खाल्ल्या तिने चव पाहिली. हा ग मीठ गीठ काही तिने टाकलं बाप्पा मीठ, आपण नाही टाकलं. द्या मग संध्याकाळी तळून मला. वाळल्यावर देऊ ना, वल्ले करते ते कशा लागतं पोटात काय? वल्ले असेल. 2 दिवस लागतात त्याला वाळायला. नाही रे असंच वाटतं. उद्या संध्याकाळी उद्या देईन ना तुम्हाला. उद्या सोमवार आहे ना, आईला तळणार दे. या महिन्यात एकूण 12 सुट्टे आहेत. 15 शाळा आहे, 15 दिवस शाळा आहे. 18 दिवस 18 दिवस शाळा आहे. 18 दिवस शाळा आहे. मागच्या महिन्यात सुट्टी मग. आता बाकी आता हे कुरड्या पापड्या काही करणार का तुम्ही? नाही कोरड्या कुरड्या करायच्या ना तर आंब्यासोबत काय खाणार? कुरड्याची ऑर्डर दिली आम्ही. कोणाला दिली? तसवायची आहे. मम्मी ते करणार आहे ना. अगं त्यांना त्यांच्याकडूनच होत नाही त्यांचं. तू आपलं कुठं ते करून घेणार आहे सांगितलं? ना दुसऱ्याकडून. मग तिला म्हणलं आमच्या एक पाहिजे. आता आम्ही काहीच करणार नाही, पोरायची देईन होते. खारोड्या करा मस्त. खारोड्या तरी करा कोमल. तुम्हाला आवडतं का? आवडतात. करू. चांगलं झालं पाहिजे. खारट चांगल्या. मीठच असतं ना. मीठच टाकत नाही तुम्ही मीठ खारोड्यात. असते, तिखट असते, तीळ असते. आई आता खारोड्या ते करणार आहे. मिरची असते कुठून. बाकी तुला टिट्टीची आठवण आहे का? ये ना पण आता काय त्यांचं काम आहे तिकडे जायचं आता. जाणं जरूर आहे. व्हिडिओ कॉल बोलते की नाही टिट्टे? बोलतं रडतं मग आपल्याला पाहून. मग बोलूशी नाही वाटत मग रडल्या. का काय टिट्टीची आठवण येईल मला तर. तुम्हाला नाही, साऱ्या घराला चायली. रडल्यावर मग आपण ठेवून देतो पण. एवढा आहे बाबा. ते टिट्ट्या कसा आहे माहिती का? टिट्ट्याचा स्वभाव असा आहे की टिट्ट्या काय करतो, गुळू गुळू हू हा कर दिवसभर चालू होतं. इकडून तिकडं तिकडून इकडं इकडून तिकडं. त्याच्याजवळ खायला असतं त्याच्याजवळ अद्रक. हा तर ज्याच्याकडे खायला असून त्याच्याकडे तो पहिले जातं ते. पण आता येईन उद्या आहे ना का परवा येईन? त्या मनीषाला एकदा काहीतरी इंजेक्शन देऊन आणते. लोखंड लागले जे पायाला. परी आज माहिती तुला काय आहे तर? काय 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 आहे? आज आहे वुमेन्स डे. आज 1 वर्ष झाले आपण मुंबईला गेलो होतो. कोमल कसं आठवतं पाहिला? हा, मग आपण दवाखान्यात प्रमोशन करायला गेलो नव्हतं का? हो वुमेन्स डे. आई तुला वुमेन्स डेच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. येणारं वर्ष तुला खूप आनंदीचं जाऊ. बरं आता काय आनंदीचं ईश्वर चरणी प्रार्थना. आता कोमलला शुभेच्छा देऊया आपण. कोमल तुला वुमन्स डेच्या खूप खूप शुभेच्छा. ऍक्च्युअली तुला शुभेच्छाची गरज नाहीये कारण की तू स्वतः शुभेच्छा आत्मसात करून घेते कोणी दिल्या नाही तरीही. आणि आपल्या सबस्क्रायबर फॅमिली मधल्या महिलांना देणं शुभेच्छा. सर्वांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. हॅप्पी वुमेन्स डे. सेम टू यू म्हणू नको. सेम टू यू. तुम्हाला कसं म्हणून ए आजी या इकडं. कोण कोण आहे तिकडे? 3 महिला आहेत. बाप्पा मनीषा ताई झोपली काय? तिचं दुखायला लागलं ग आई. तुला नाही. ये इकडं पारी. तिचं दुखायला लागलं बाबा. त्रास होतोय तिला. माहेरी राहिल्यानंतर जास्त दिवस राहिल्यानंतर दुखतं. काय म्हणती कोमल? कोणाचं दुखतं? नवऱ्याचं का? बायकांचं तर नाही दुखत, नवऱ्यांचं दुखतं बाबा.
हॅपी वुमेन्स डे पियू. हॅपी वुमेन्स डे मनीषा ताई. हॅपी वुमेन्स डे. थँक्यू. हॅपी वुमेन्स डे परी. हे पाय. हॅपी वुमेन्स डे. हॅपी वुमेन्स डे. थँक्यू म्हण ना. ले झोपाले आई. पण झोप आली पण झोपत नाहीये ना. दूध देते बाटलीमध्ये. बाटली तर देशील असते मला. आई हे सकाळ दुपारी काम असते आई. अरे हे पाय ना जागा पडलाय ना. हे पाय ना. फॅन फुल करा ना. तू जेवायच नाही तुला मला हिला परीला मग जी तुम्हाला वुमन्स डेच्या खूप खूप शुभेच्छा. हा म्हणजे काय असतं वुमन्स डे काय असतं काय असतं काय असतं वुमन्स डे म्हणजे महिला दिन असतो. हो ना. हा सगळ्या महिलांना शुभेच्छा द्यायला लागतात. हो करा नमस्कार. सगळ्याला नमस्कार. सगळ्याला शुभेच्छा. सगळ्या शुभेच्छा आमच्या आजीकडून. हा आजीला ऑनलाईन मागितलं का नाही का ऑनलाईन मग मागवतात नाही ऑनलाईन. लुगड एखादं मागता येत नाही ना. मागवता येत नाही ऑनलाईन. कसं मागवतात. एवढं प्रोडक्टचे प्रमोशन करते मग प्रोडक्ट कशी मागवत तू. ते आमच्यासाठी भोग लागतो. काय कमाल आहे बा. तर चला माझ्याकडून आपल्या यूट्यूब फॅमिलीमधील सर्व ज्या महिला व्हिडिओ बघतात त्या सगळ्यांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज बऱ्याच ठिकाणी खूप छान छान ऑफर चालू आहे महिला दिनानिमित्त. तिकडे जा. आज संडे आहे. तुम्ही तुमची शॉपिंग वगैरे करा छान अशी. तुमचं येणारं आयुष्य खूप छान जावं. जे आपल्याला वाईट कमेंट करतात त्यांनासुद्धा महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. कारण की तुम्ही एवढे एफर्ट्स घेऊन व्हिडिओ बघतात आणि त्यानंतर वाईट कमेंट करतात त्याला पण खूप मोठं मन लागतं. त्यासाठी देखील तुम्हाला खूप खूप शुभेच्छा परत एकदा. आणि बाकी ते हे चालूच राहणार आहे. आता मनीषा ताई उद्या परवा दिवशी जाईन. तुम्ही म्हणताय ना कधी जाणार तर उद्या परवा दिवशी जाणारच आहे ती. ती काय परमनंट राहण्यासाठी नाही आलेली आहे. त्याचं एकदा प्रमोशन वगैरे असलं तर कसं असतं ना तिला 3 मुली आहेत. आता त्यांचे लग्न वगैरे ठीक आहे बाबा शेतीवाडी आहे ठीक आहे. पण पैसे कोणाला नको असतात आणि प्रमोशनचे थोडेफार जर की माझ्याकडून होत असेल तर मी तेवढी मदत करत जात असतो. म्हणजे प्रमोशन वगैरे देणं व्हिडिओ करून घेणं हे सगळं आम्ही करत असतो. आणि हा यूट्यूबला एक जे आमचं काम म्हणूनच बघतो आम्ही. आणि तुम्हीही ते काम म्हणून आहे म्हणूनच बघा. चला तुम्ही आता काळजी घ्या. माझ्या तोंडातून काही जास्त शब्द निघले असेल त्यासाठी सॉरी. आणि परत एकदा सगळ्यांना जय महाराष्ट्र.